पाठिंब्याबद्दल सर्व बांधवांचा मी मनपूर्वक आभारी आहे। माझं आंदोलन असंच चालू राहणार आहे आणि माझी शासनालाही विधानसभा अध्यक्ष त्याचबरोबर राज्याचे प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना एवढीच विनंती आहे की तातडीनं ह्याच्यावरती तोडगा काढण्याकरता आपण विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलावं आणि जी माझी प्रमुख मागणी आहे की दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करावं की जे या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे राजकारण खेळलं जाते त्याला कुठेतरी पायबंद घालून या ठिकाणी जोही निर्णय तो विधानसभेच्या अधिवेशन बोलून त्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा। त्यांनी जरी ती भूमिका मांडलेली असली तर मी माझी भूमिका मांडली ना, मग जे जरी दिलेला असला तरी आज पण मराठा समाज बांधवाच्या माध्यमातून जे ओबीसीतूनच आरक्षण द्यावं ही जी मागणी होती ह्याच्या बाबतीत जे वेगवेगळे संदर्भ दिले जातात सगळ्याच पक्षाकडनं त्याच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून ही मागणी केली नाही। तेच ना, आता एकदा विचारले दोनदा विचारले आणखी एकदा विचारावं आणि जे काही वास्तव आहे ते समाजासमोर मांडावं ना। समाजातल्या आमच्या मुलांना कशामुळे तुम्ही विनाकारण खोटं बोलताय, जी काही वस्तू ती खरी सांगावी सगळी नाही। उदासीन असू द्या अगर प्रसन्न असू द्या, फक्त कुणीच राजकारण न करता जो तोडगा काढायचा तो प्रामाणिकपणानं काढा। जवळपास पहाटे 4 वाजेपर्यंत सगळ्यात म्हणजे जवळपास धाराशिव जिल्ह्यातील, बीड जिल्ह्यातील, सोलापूर जिल्ह्यातील आपल्या सगळ्यांनाच माहित आहे सगळे मराठा समाज बांधव इतर समाज बांधव पण या मागणीला पाठिंबा देण्याकरता जवळपास मी 4-4:30 वाजेपर्यंत जागा होतो की सगळ्यांना भेटत या ठिकाणी होतो आणि प्रचंड दिवस रात्र सगळेजण प्रचंड गर्दीने या ठिकाणी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन पाठिंबा देतात किंवा माझी मागणी बरोबर आहे म्हणतात आणि या ठिकाणी हीच मागणी योग्य आहे कारण ह्याच्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही। ह्याच्या बाबतीमध्ये तातडीने निर्णय घेणं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय मला तर दिसत नाही। त्यांच्याबरोबर चर्चा झाली, माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा झाली आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर मी चर्चा केली आहे, दादांबरोबर पण दादांना पण निरोप दिलेला आहे। दादांचा माझ्या काही फोनवरती थेट संपर्क झालेला नाही, परंतु जे विद्यार्थी मराठा समाज बांधवातले किंवा इतर समाज बांधवातले जे मुलींच्या बाबतीमध्ये शिक्षणाचा निर्णय घेतलेला आहे तोच निर्णय मुलांच्या बाबतीमध्ये आता सरकार पण म्हणते सगळेच म्हणते भेदभाव करू नये, म्हणजे मुला मुलीमध्ये किंवा स्त्री पुरुष हा भेदभाव करू नये। मग कशाला भेदभाव करता, सगळ्यांनाच मोफत शिक्षण देऊन टाका। नाही कालच आता पालकमंत्री साहेब आले होते, आता ते नेहमीप्रमाणेच असते सरकारचं थांबा सोडा कशामुळं। माझी मागणी मी जी किंवा माझी भूमिका आहे सगळ्या राज्यासमोर किंवा समाज बांधवांसमोर मांडलेली। याच्यामध्ये समाज बांधव पण आता 4था दिवस झालेला आहे, आता पुढे आणखीन ह्याच्यामध्ये किती जागृती होती आणि कसं हा विषय पुढे जातो त्याच्यावरती पुढच्या सगळ्या दिशा करणार। मी तेच म्हणतोय 288 पैकी मी माझं कौतुक करत नाही, एकटाच आहे की मी आवाज उठवला। अशीच माझ्या सगळ्या आमदार बंधू भगिनींनी मागणी करावी आणि आवाज उठवा, हा विषय पूर्ण संपवा हीच मागणी आहे माझी ना। माझं काय मत आहे की हा प्रश्न आता एखादा प्रश्न सुटलेला योग्य का चितपत पडलेला योग्य आहे, मग सगळ्यांनीच म्हणू ना। एकदा काय जे असेल ती कोणाला राजकारणामध्ये कोणाचा फायदा होईल तोटा होईल, कोण निवडून येईल पडेल हा भाग वेगळा आहे, परंतु एकदा तरी हा विषय तरी पूर्ण संपवा। 40 वर्ष होऊन गेले या विषयात, एक विषय किती दिवस ठेवायचा असतो, 40 वर्ष असतं का? एकदा त्याच्यावरती निर्णय घ्या ना, काय घ्यायचं ते घ्या पण एकदाच निर्णय घ्या, विषय संपवा। जी त्या आपापल्या उद्योगाला कामाला लागेल, राजकारणात कोणाचा फायदा होईल कोणाचा तोटा होईल। राजकारण तर काय आमच्या जन्माच्या अगोदर होतं, आज आहे उद्या पण राहणार आहे, राजकारण हे थांबणार आहे का? समाजातले ज्येष्ठ मार्गदर्शक याच्या बाबतीमध्ये मला मार्गदर्शन करत